मोठाले आपलं सॉरी डोळे मोठाले, डोळ्याच्या खालती बघू शकता उभ्या 4 रेषा, पोटाला पूर्ण पिवळी। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या स्नेक्स विजय यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलोय आत्माराम जाधव यांच्या इथे। यांच्या घरातील एक कोटा आहे, कोट्यामध्ये एक साप निघालाय, आजूबाजूलाच घर आहेत, एक बिनविषारी साप आहे। धामन करत रेस्क्यू। कधी पाहिला तुम्ही? कधी पाहिला? ते फसेले तिच्यात, धामनाचे पण फसेले तिच्यात, ती फसेल नाही, त्याची मुंग द्यायची लागेल होती म्हणून आज जाऊन बसली। दादा बंदी फसेले तिच्यात, ती म्हणून गेली नाही। आता भांडणं लागली मुंग साठी द्यायची म्हणून आज गेली ती। किती वेळ झाला? अर्धा तास, 10-15 मिनिटं झाली, बाहेरून आली ती। गुतेले का कैची कैची आहे का? निघते हो, कैची कैची आहे का? कैची कैची नाही, हेड धरून घे ना, हेड धरून घे। तेच गुतलेला आहे तो, गुतेले भालेगावात बघू शकता। आज आपण आलेलो आहे इथे, अर्धा तास झाला हा साप बसलेला आहे। त्यांना वाटलं मुंगसामुळे लपून बसलाय काय, पण तो जाळ्यामध्ये बसलेला आहे। नेट लावलेली आहे छोटीशी, त्या नेटमध्ये हा साप छोडू का? डबल पसंत इकडे वडा थोडशी पाठी बरं नाही, आजपासून नाही फसेल होती। चल चल बाहेर। मुंगसाने झडप मारली, तिथं फसलेला होता ना तो। ब्लेड पकडा आता। हा आहे बिनविषारी साप, मुंगसाने तोडलं त्याला नाही। आता पोटाला पूर्ण पिवळा, तोंड बारीक, दिसायला लांब लचक, शेपटीवर बघू शकता जाळी आहे। हाय बिनविषारी साप। हा सगळ्यात जास्त उंदीर खाणारा साप, शेतकऱ्याचा खरा मित्र मानला जाते त्याच्यामुळं। आणि असा साप जर निघला ना, मारू नका, त्याला हुसकावून लावा, नाही तर आम्हाला फोन लावा। हो धामणे, शक्यतो धामण असतील ना तर फोन नका लावा, हुसकावून लावा। घरागिरा झाली समजा, मग एखाद्या वेळेस काय अडचण नाही, पण धामणीसाठी फोन लावू नका। तसं नसेल, सगळे साप चावतात, विनाकारण कोणता साप काही करत नाही। नाही ती फसलेली होती ना दादा, तुम्ही पाहिली दुरून, तुम्हाला वाटलं मुंगसामुळे बसली। हे आहे तर राजूभाऊ ना, राजूभाऊ जाधव यांनी आपल्याला फोन केला होता। यांनी माहिती दिली की मुंगूस आणि साप आहे म्हणे, भांडणे चालू आहेत। पण तसं नव्हतं, हा साप जाळीमध्ये अडकलेला होता।
जाळीमुळे थांबला तो नाही तिथल्यावर थांबत नाही ते. कसला होता तो? आजपासून नाही फसेल पण तो आजपासून नाही फसेल. नाही आता संजू 1 घंटा आला. 1-1.5 घंट्यात एवढं नाही होणार ना. मग समजलं ते मग मुंगस मागा लागली पण तू फसेल आज नाही असं वाटते. नाही आज नाही. हा थोडस एका बाटलीत पाणी द्या बरं. एका बाटलीत पाणी द्या बरं. थोडं टाक. विनाकारण साप काहीच करत नाही हो. त्याला भीतीच नाही ना आमच्या हातात. त्याला काही त्रास नाही दुखवेल नाही. तुम्ही जर हाटून कोणाच्या वाटी चालले ते ऐकणार आहे का? विनाकारण साप काहीच करत नाही. कातीवर पण आला त्याच्यामुळे पाणी पिईन ना थोडं. भाले गावात आपण हा साप रेस्क्यू केलाय. गेले पाणी आणायला गेले. तुम्ही काळजी काय घ्यायची, घरात जसे नळे होतील तसे बुजवायचे. घरात जसे नळे होतील ना बस बस थांबा थांबा थांबा. आता ऐका, साप आपल्या इथं काहून येते? पहिली गोष्ट आपल्या घरात काहून येते? उंदर खायला. आपल्या घरात जर उंदरच नसतील तर साप येणार आहे का? आजी बिनविषारी साप आहे, चावला तरी काही होत नाही. विनाकारण साप चावत नाही, काही अडचण नाही. आता आम्हाला माहिती आहे, आतापासून साप नाही धरत आम्ही. 12 वर्ष झाले, पूर्ण ट्रेनिंग गेले, पूर्ण अभ्यास माहिती आम्हाला. अहो बैल फसा माणसाला बांधतात ना, धावून पाच बैल फसा मारतात. दूध नसते पीत साप. सापान दूध पिलं की मरून जाते. विष सापासाठी ते. कोण म्हणे? कुठं पाहिलं? तुम्हाला जर माती चालली तुम्ही खासान का? दररोज माती चालली खासान का तुम्ही? नाही का आशाबाई खवली त्यानं पंचमीच्या दिवशी दूध पाजलं होतं. ते अंधश्रद्धा आहे. रीत आहे जुन्या लोकांची. आता तसं काही राहिलं नाही. जादू टोना वगैरे ते जुन्या लोकांचं होतं. भूत गीत आहे का? दिसते का? भूत पाहिलं कधी? हा ते आपल्या मनात भीती आहे. मी रातच्या 3-3, 4-4 वाजता कुठं कुठं जातो. भरणी केलं. 2 मोठाले आपल्या डोळे मोठाले, डोळ्याच्या खाली बघू शकता उभ्या 4 रेषा, पोटाला पूर्ण पिवळी. जी जाळ्यामध्ये फसलेली होती तिला आपण रेस्क्यू केलंय. भालेगाव गावात आत्माराम जाधव ना, आत्माराम जाधव यांच्या इथे. तिला लवकरच आपण तिच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून देऊ. झाकण खोल पहिले. हो पाडून घेऊ ना, मागे धर. तुम्ही म्हणसान तिथे बाजूला सोडून देऊ का? बिनविषारी साप आहे, काहीच भीती नाही. आता ऐका, हा जर नेला ना इथे डबल उंदर वाढणार ना. इथं दुसरा कोणता साप येईल सांगता येणार आहे का? मी काय म्हणतो, हा जर नेला, आता बिनविषारी आपल्याला माहिती झाली, सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. हा बिनविषारी साप आहे ना. दाखल म्हणून जाते. ती मनात बसलेली भीती आहे. साप विनाकारण चावत नाही. साप चावणं म्हणजे ऍक्सिडेंट. रस्त्यानं आपण जातो, गाडीचा जसा अपघात होते तसं सापाचं ना आपल्या समोरासमोर येणं किंवा आडी अडचणी आपण हात टाकतो तर हालचाल करत नाही, काही नाही, तिथं हात टाकतो आपण डायरेक्ट. आपल्याला ती सवयच आहे. वावरात जातो आपण बूट नाही घालत, काही नाही.
साप तिकून येते, आपण इकून जातो आणि त्याच्या अंगावर पाय पडते आणि साप चावते. पहिला विषय हा. दुसरी गोष्ट का आडी अडचणी, जर तिथं साप बसेल असला आपण तिथं हात टाकला तर साप त्याच्या संरक्षणासाठी चावणार. तिसरी गोष्ट धरताना तसा साप स्वतःहून आपल्याला मागे नाही लागणार, चावणार नाही, काही नाही. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. झाला एक बिनविषारी साप रेस्क्यू. धामण, इंग्लिश नाव इंडियन रॅट स्नेक, हिंदीमध्ये घोडापचार. लांबीला खूप मोठा दिसतो हा साप, त्यामुळे मारला जातो. तर शक्यतो हा साप मारू नका. सगळ्यात गरीब आणि सगळ्यात जास्त उंदीर खाऊन शेतकऱ्यांची मदत करणारा साप आहे. लवकरच या सापाला याच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून द्या. आत्माराम जाधव यांची इथं आपण मालेगावात हा साप रेस्क्यू केला होता. त्याला त्याचा नैसर्गिक सानिध्यात सोडून देत आहोत. कुठे गेलं रे? ही झरी गेलं.